नमस्कार. आजच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या संवाद कट्ट्यामध्ये संवाद साधणार आहोत करोना या आजारावरील पर्यायी उपचार पद्धती. आपण पाहिले मागच्या काही काळामध्ये गेल्या 10 महिन्यामध्ये आपण करोनाने संपूर्ण जग त्रस्त होतं. आपण भारतवर्षामध्ये अनेक लोक आजारी पडलेले पाहिले, अनेकांनी आपले प्राण गमावले. हे बरेचसे लोक भीतीपोटी आजारी पडले, आजार त्यांचा बळावला असंही पाहिलंय आपण. पण यासोबतच आता आपण पाहतोय की आता थंडीचा मोसम आलेला आहे, पारा खाली चाललेला आहे. पाऱ्यामुळे अनेक पर्यायी आजारही निर्माण होऊ लागलेले आहेत. कुठे पूर्वी आपण सर्दी खोकला पडशाला घाबरत नव्हतो, परंतु आज कोणालाही साधी सर्दी जरी झाली तरी आपण करोनाचा आजार असल्याचं पाहतो. त्यामुळे या सर्व गोष्टींवरती घाबरून न जाता आपण घरगुती काय उपाय करावे. अनेक लोक सल्ले देतात, काढा घ्या, व्यायाम करा, अमकं घ्या. पण हे सर्व कितपत योग्य आहे, कितपत आपल्याला रुचणार आहे, याचा आपल्याला अभ्यास करण्यासाठी आज आपण या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. आज या चर्चासत्रात आपल्यासोबत आहेत वैद्य विभव येवलेकर, तसेच आपल्यासोबत आहेत होमिओपॅथिक मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुष्णीत सौदागर, तसेच आपल्यासोबत आहेत योगाचार्य प्रसाद कुलकर्णी सर. उद्योजकही आहेत ते आणि योगाचे धडे देत आहेत. तर रुष्णीत सर, मी तुमच्याकडनं जाणून घेऊ इच्छितो की कोविड आता जवळजवळ संपल्यासारखं झालं होतं, पण अचानक आता ब्रिटनमधनं नवीन येतो आहे आणि लोकांची मानसिकता पॅनिक झालेली आहे. हे केलं पाहिजे का, लॉकडाऊन होतंय का, काय होणार आहे, कसं होणार आहे, प्रत्येक जण घाबरतोय. तर अशी काय परिस्थिती तुम्हाला वाटते, कसं वाटतंय तुम्हाला याच्याबद्दल? की अनफॉर्च्युनेटली मागच्या आपण जर 1 वर्षापूर्वी जर डोकवून बघितलं तर कोणाला अपेक्षाही नव्हती की ह्या पुढच्या वर्षी असं काही होईल. म्हणजे 2020 मग 1920, 1820, 1720 वॉज नोन ॲज अ पॅन्डेमिक इयर. बरोबर. पण हे करण्या अगोदर मी असं सांगेल की WHO ज्याच्यावरती खूप जणांनी चर्चा केल्या, तर त्याच्या पहिलं ओळ आहे की द हेल्थ इज फिजिकल, मेंटल, सोशल अँड स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट ऑफ अ ह्युमन बिंग. बरोबर. प्रश्न असा आहे की कुठलेही आजार पॅन्डेमिक म्हटलं की सगळ्या जगाला हादरतोच, म्हणून तर त्याला पॅन्डेमिक म्हणतात. पण जग हादरलं म्हणून आपली मानसिकता हादरू द्यायची का, हा पहिला प्रश्न. अनेकदा काय होतं की याच्यामध्ये अफवांचा जोर असतो, अर्धवट माहिती असते. प्रत्येक घरातच आजकाल प्रत्येक व्यक्ती डॉक्टर झालेला आहे. बरोबर. म्हणजे मला अनेकदा म्हणणं, नाही डॉक्टर साहेब तुम्हाला माहित नाही, मी सांगतो. अशी परिस्थिती होती. म्हणजे आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही खरंच डॉक्टर आहोत का. पण ह्या सर्व गोष्टीतनं एकच मी सांगेल की जरी परिस्थिती बिकट असते, एखाद्या काळ आयुष्यात येतो. जसं एका आपण शाळेत असताना एका परीक्षेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करतो, त्यावरती आपल्याला थापमण मिळते आणि नंतर कमी मार्क मिळते, तिकडे तोच हात दुसरीकडे जातो. तर थोडासा सकारात्मकतेनं पण विचार केला तर ऑन ॲव्हरेज 75, 80, 90 वर्ष आयुष्य धरलं, जगायचं ठरवलं तर 1 वर्ष जर आपल्या आयुष्यातलं असं काही कठीण काळातलं गेलं, त्याने खचून न जाता त्याच्याही पर्यायी शोधणं हा जास्त ह्या काळाची गरज आहे. नुकसान झालेलं आहे अनेकांचे धंदे, जो व्यवसाय आहे त्याला दुखापत झालेली आहे, इजा झालेली आहे मी म्हणेन थोडंसं. पण नाशिक सारख्या शहरामध्ये खूप काही शिकण्यासारखे, इकडचं हवामान पोषक आहे आणि जो ट्रॉमा बाहेरच्या देशांना बसला तितका ट्रॉमा आपल्या भारतीयांना भेटला. त्याचं कारण आहे की इंडियन इम्युनिटी इज नोन फॉर ॲज अ इनेट गुड इम्युनिटी. म्हणजे वैयक्तिकरित्याच आपल्या भारतीयांची इम्युनिटी चांगली. आपण जर 100 वर्ष आधी गेलो, 120 वर्ष, त्या फार औषध प्रणाली नव्हती, तेव्हा मनुष्य सगळ्यात जास्त सुखी होते. बरोबर. बिकॉज अज्ञानात सुख असतं म्हणतो ना, ते खरं आहे. कारण की त्याच्यात ती बारीक सारी चिकित्सेवरती तो फार विचारायचं नाही. आता एखादी गोष्ट जर माहीत नसेल तर क्लिकवरती आपल्याला ती माहीत पडते आणि ती अर्धी अधुरी असेल तर त्याच्यातनं पॅनिकच वाढते. बरोबर. मग तो त्याला फॉरवर्ड करणार, तो त्याला पॅनिक करणार आणि तो असं 10 जणांना. सो मी कोरोनाला कॉन्टॅजियस मेंटल जास्त म्हणतो. मेंटल काय आजार जरी श्वसना निगडीत आहे तरी सुद्धा तो मानसिकरित्या जास्त स्प्रेड झाला आणि त्याच्यामुळे खचलेली मानसिकता, इम्युनिटी इज
नॉट ओनली रिलेटेड टू द फिजिकल बट द मेंटल. दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात. रिसेंटली हचिन्सन युनिव्हर्सिटीने असं छान वक्तव्य केलं की इमोशनल कोशंट असतो तसा एक स्ट्रेस ॲडव्हर्स कोशंट म्हणजे एखादा व्यक्ती स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये किंवा अतिशय अवघड परिस्थितीमध्ये स्वतःचा किती तग धरू शकतो हे ॲडव्हर्स कोशंट म्हटलेलं आहे. आणि नेमकं ह्या काळामध्ये अनेकांचं असं दिसून आलं की तो कोशंट खूप वर. बरोबर. आधी इमोशनल कोशंट म्हणजे काही एखादा धक्का झाला की लगेच रडायला यायचं, पटकन आत्मविश्वास गमावून बसायचा, हे तर माहीत होतं. पण एखाद्या व्यक्तीची सस्टेनेबिलिटी म्हणजे तो तग किती धरू शकतो अवघड परिस्थितीमध्ये ह्याचा अभ्यास केला तर कोविड काळामध्ये हे कळून आलं की अनेकांचा ॲडव्हर्स बिअरिंग कोशंटच वाईट होतं. पटकन माणूस तर खचतोय. आणि तुम्ही जो इतका सुंदर प्रश्न विचारला त्याला उत्तर एक आहे की माणसाने अनुभवातनं शिकावं. इट इज सेड मोर यू लर्न म्हणजे रीड मोर यू बिकम अ फूल. म्हणजे जो अनुभवातनं मनुष्य शिकेल. मग आता कोरोनाचा आपण अनुभव घ्यावा का असं नाही. आय एम ट्राइंग टू से म्हणजे मास्क न घालता फिरणे अनुभव घेतो होतो का नाही, नाहीतर समोरचा खोकतो त्याच्या जवळ जाऊन खोकून दाखवपर्यंत असं नाही होऊ शकत. पण सर तुम्ही जेव्हा मानसिकतेचं कोणाला सांगत असेल उपचार किंवा त्यांना गाईड करत असेल तर त्यांचा रिस्पॉन्स कसा असतो? हे काय चाललंय, मला आजार झाले आणि तुमचं चाललंय मानसिक. भारतासारख्या ठिकाणी एक चांगली गोष्ट पण आणि वाईट गोष्ट पण आहे की मानसोपचार तज्ञ म्हटलं की वेळा ठरवला जातो. अकॉर्डिंग टू द सिग्मंड फ्रॉइड, द फादर ऑफ सायकेट्री, एव्हरी इंडिव्हिज्युअल इज इन्सेन. प्रत्येकाच्या मनात काही ना काही भीती आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये काही शंका कुशंका आहे, काही भय म्हणजे सस्पिशन्स आहे. कोणीच असं म्हणणार नाही की 100% ठिकाणावर. पण आपल्याला मानसिक काही जर लक्षणे सापडत असतील किंवा कुठे आपल्याला डिफिकल्टी येत असेल तर मन मोकळेपणानं बोलणं हा त्याच्यात सगळ्यात उत्तम. रिसेंट केसेस आपल्याला वाईट वाटतं की सुसाईड कंडिशन्स अँड टेंडन्सीज एवढ्या वाढल्यात लोकांच्या. त्याचं एकच कारण आहे अबोला, आपलं मन मोकळेपणानं न बोलणं. 4 भिंतीतलं विश्व तयार करणं, खोलीत एकटं बसणं आणि संवादाचा जो रूपांतर ते वादात झालं. संवादाचा आपण जर शब्द असा विभागला, संस्कारिक वाद हा संवाद, त्याचं रूपांतर आता वादात झाले. म्हणून देर इज नो टेबल टॉक. आज तुम्ही ज्या पद्धतीने बसून आपण एकत्र बसून जेवायचो, एकत्र बसून एक जे फॅमिली आपण म्हणायचो ना जॉईंट फॅमिली, ते आता एक न्यूक्लिअर फॅमिली. मग त्याच्यामुळे शेअरिंग कॉम्पोनंट खूप कमी झालं. पण आमच्याकडे येणाऱ्या लोकांना आम्ही व्हेंटिंग आउट म्हणजे बोल काय आहे ते आम्हाला समस्या तेव्हा कळेल ना, मनातली वस्तू म्हणजे व्हेन यू व्हेंट आउट, जेव्हा तुम्ही मन आपलं मोकळं करता तेव्हा एक हलकेपणा आतच जाणवतो. आणि तो डॉक्टरकडेच करावा असं काही नाही की सायकॅट्रिस्टकडे जाऊनच करावा, डॉक्टर सौदागरांकडे येऊनच करावा, मित्राकडे पण बोलू शकतो, मित्राकडे करावा, आई वडिलांना सगळ्यात बेस्ट इज आवर मदर अँड फादर, त्यांच्याकडे करावा आपल्या. आणि मग मला वाटतं गोष्टी खूप हलक्या होत्या. तर हे मानसिक आजाराचं झालं. पण आता आपण पाहतो का बऱ्याच ठिकाणी आपण उपचार पद्धती पाहतो की लोक म्हणतात का आता आजार तुला त्रास होतोय तर मग असं करा तसं करा. काही लोक बोलतात, जसे सर म्हणाले बोलत नाहीत, पण काही लोक बोलले तर आपण घरगुतीच उपाय चालू करतो. मग त्याला नको ते औषधं पोटात जास्त जातात, उष्णता वाढते किंवा कमी होते. तर घरगुती उपाय करावे तर काय करावे, लोकांनी काय खाल्लं पाहिजे? खरं सांगायचं तर चिकित्सा म्हणजे ट्रीटमेंट हे क्षेत्र वैद्याच्या किंवा डॉक्टरच्या हातात असावं. घरच्या घरी करण्याजोग्या गोष्टी कितपत असाव्यात तर आजीबाईंच्या बटव्यापुरत्या मर्यादित ठेवाव्या. म्हणजे अगदी घरातले जे पूर्वापार चालत आलेले उपचार होते तिथपर्यंत ठेवावं. म्हणजे मध्यंतरीच्या काळात जेव्हा आयुष काढायची टूम आली होती, सगळेच जण म्हणजे आपल्या प्रकृतीचा, आपल्या काय शरीराचा, आपल्या आजाराचा कशाचाही विचार न करता सरसकट औषध घेण्याची जी सुरुवात झाली होती, अशा प्रकारची औषधं कुठलीच म्हणजे मग ती आयुर्वेदिक असो, ॲलोपॅथिक असो, होमिओपॅथिक असो कोणतीही, पण ती स्वतःहून घेऊ नये. कुठेतरी त्याला वैद्यांचा, डॉक्टरांचा सल्ला असणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या गोष्टीला इफेक्ट आहे तिला कधी ना कधी साईड इफेक्ट असतो. सो कोणीतरी विचार करून ती औषध योजना करावी आणि शक्यतो घरगुती करावं. मग मी म्हणेन की औषधांपेक्षा आहाराच्या गोष्टींमध्ये घरातल्या घरात चांगले बदल केले तर ते जास्त सेफ राहतात. म्हणजे आहारातून फार बिघडण्याची शक्यता नसते.
आणि त्यात सुधारायला प्रचंड वाव आहे. योग्य पद्धतीचा आहार हा आपली प्रतिकारक क्षमता टिकवण्यासाठी किती मदत करतो हे गेल्या काही काळात आपण बघत आहोत. आणि औषधाचा आजार बरा करण्यासाठीचा असलेला रोल आणि आहाराचा रोल हा प्रत्येक ठिकाणी सेपरेट आहे. आहाराला त्याचं महत्व आहे आणि तो जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला सक्षम बनवतो, प्रतिकार क्षमता वाढवतो आणि मग औषधं त्यांची काम करतील. सो घरच्या घरी करायचे असतील तर आहारावर फोकस. आता कसं झालंय, आता थंडी येते. हो, थंडीच्या अनुषंगाने अनेक आजार पण येते. बरोबर. जसं सर्दी आहे, खोकला आहे, ताप येणं आहे. हो. पण आज करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना खोकला झाला, सर्दी आली का आपण लगेच पॅनिक होतो. हो. अरे याला काय झालं, आणि मग उपचार पद्धतीला सुरू करतो. तर प्राथमिकता लोकांनी घरच्या घरी काय केलं पाहिजे? म्हणजे अगदी किरकोळ गोष्टी साध्या साध्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा सर्दी खोकला तापासारखी औषधं त्रास होत असेल तर अशा वेळेस पहिल्यांदा ज्या गोष्टींनी या आजारांची लक्षणं वाढतात सगळ्यात पहिल्यांदा ती बंद करा. म्हणजे तुमच्या आहारातलं आंबट, गोड, थंड, शिळं अशा गोष्टी बंद करा. त्याच्यानंतर पुढचा टप्पा काय येऊ शकतो की जो औषध म्हणूनही काम करेल. साध्या गरम पाण्याने सुद्धा पुष्कळ गोष्टी नियंत्रणात येतात. मग ते सर्दी खोकला तापासारख्या सुद्धा गोष्टी असतात. अजून पुढे जायचं झालं तर काय करता येतं, अगदी घरच्या वापरातली सुंठ, तुळस, काय वेलदोडा, दालचिनी याच्यासारख्या गोष्टींचा अगदी सर्दी खोकला तापासाठी साधा काढा, जसा आपल्या परंपरागत विठ्ठल काढा म्हणतात तसा तिथपर्यंत घेण्याइतपत चालू शकतं. हे घरातल्या घरी करा. सर्दी झाली आहे, सुंठीचा लेप लावला, एवढी गोष्ट पुरते. किंवा असा काढा घेतला, खूप खोकला येतोय, ज्येष्ठ मधाचा काढा घेतला, अडुळशाचा काढा घेतला, इथपर्यंत ठीक आहे. एवढ्या गोष्टी घरगुती करायला काहीच हरकत नाही. बरोबर. आणि तुम्ही जसं म्हणाल की त्याने वाफ घेतलं, हो, किंवा त्यांनी आमखच घेतलं पाहिजे. खरं सांगायचं तर एकच गोष्ट केली पाहिजे अमुक एका आजारासाठी असं गरजेचं नाही. म्हणजे वाफ घेण्याच्या बाबतीत सुद्धा असं आहे की कोणी किती वाफ घ्यावी याला सुद्धा खूप स्पेसिफिकेशन येतात. त्याच्यामुळे सरसकट सगळ्यांनी वाफ घ्यावी असं नाही. आता तुम्हाला घसा चोंदल्यासारखा वाटतोय, नाक जड झालंय, डोकं दुखतंय, अशा वेळेस वाफ घेणं इतपत ठीक आहे. पण सगळ्यांनी आता करोना आहे, थंडी आहे म्हणून प्रिव्हेन्शन म्हणून वाफ घेत सुटा. आता सध्या तसं चाललंय. कोणीही बघावं तर पहिले वाफ घेतो, सकाळी बाहेरून आलं का वाफ घे, बाहेर चाललं तर वाफ घे, एक असं रुटीन झालं. आणि विपरीत होतं ना सर, थंडीतून देणार आणि वाफ घेणारे विपरीत. तरी असं जोक आला होता की धुकं पडलं तर मग वाफ घेऊन घेऊन धुकं पडलंय. आता याच्यात तुम्ही योगाबद्दल कसं म्हणाल? जसं आता हे झालंय का श्वसनाचे त्रास आहेत, हे करोना म्हणजे श्वासावरती जास्त प्रमाणात येतं. आणि आपण म्हणतो का जसं काढे वगैरे घेण्याने पोटावरती विपरीत परिणाम होत आहेत, वाफ घेण्यामुळे पण कधी कधी रिएक्शन होते. तर योगाबद्दलही असंच आहे, व्यायामाच्या बद्दलही लोकांना काही कसं माहित नाही. आपलं उठसूट हे करा ते करा, जो कोणी सुचवलं ते घेऊन चालू पडतं. तुम्ही काय सजेस्ट कराल का? घरगुती लोक करतायत का? त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे? सर, आजार हा आहे हे नक्कीच, फक्त कुठे कमी प्रमाणात आहे, कुठे जास्त प्रमाणात आहे. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे उपचार आहेत आपल्याकडे, परंतु आजार होऊ नये किंवा झाला तर आपली रोगप्रतिकार शक्ती, सगळ्यात महत्वाचं आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवावी. सुरुवातीला आपण सूर्यनमस्कार करावे. सूर्यनमस्कार ही 7 आसन साखळी, 7 आसनांची साखळी आहे. तर यात काय होतं की शरीराच्या अवयवांबरोबर श्वसन क्रिया सुद्धा सुधारते आपली. मुळात सूर्यनमस्कार करताना श्वसनाची जोड दिली. शक्यतो कसं 1ला श्वास घेणे, 2ला श्वास सोडणे, जे जे प्रकार येतात आपल्या सूर्यनमस्कारचे 10 अंगात आपण सूर्यनमस्कार करतो, तर ते श्वसनाची जोड देऊन जर सूर्यनमस्कार केले तर नक्कीच आपली रोगप्रतिकार शक्ती पण सुधारते आणि श्वसनाला श्वसन चांगलं होतं. पण असं आहे, आता बरेचसे असे व्यायाम प्रकार दिले जातात का हे व्यायाम केल्याने आपल्याला बरं पडतं, ते व्यायाम केल्याने आपल्याला आराम पडतो, धावलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे, ते ग्रीन जिमला गेलं पाहिजे, किंवा तुम्ही अमकी क्रियाच केली पाहिजे त्याच्याने तुम्हाला हे होईल. असं एक युनिव्हर्सल असं काय कुठल्याही विभागात काम केलं पाहिजे आपण? असं टिपिकल असं काही नाही सर त्याच्यात. परंतु करोना जो आजार म्हटला सगळ्यात महत्वाचा मानला जातो, श्वसनाचा त्रास होतो, फुफ्फुसांचा आजार आहे, निमोनिया सारखा प्रकार आहे. तर श्वसनामध्ये प्राणायाम फार महत्वाचा येईल आपल्याला. प्राणायामात पण आपण दीर्घ श्वसन केलं पाहिजे. दीर्घ श्वसनामध्ये 4 अंकात श्वास घ्यायचा, 4 अंकात श्वास सोडायचा, अशी प्रॅक्टिस करायची. नंतर 4 अंकात घ्यायचा, 8 अंकात सोडायचा. ही प्रॅक्टिस झाल्यानंतर आपल्याला 4 अंकात श्वास घेणे, 4 अंक श्वास रोखण्यात कुंभक करायचं.
आमच्या योगाच्या प्रकाराला पूरक, रेचक, पूरक, कुंभक आणि रेचक असं म्हटलं जातं. तर 4 अंकात पूरक करा, 4 अंकात कुंभक करा आणि 8 अंकात रेचक करा, सोडायचा श्वास. असं केल्याने काय होतं की शरीरात फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. फुफ्फुसातले आतले जे अवयव असतात किंवा वायुकोश, फुफ्फुसातले वायुकोश म्हणतो, ते जास्तीत जास्त ताणले जातात आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. त्याच्यामुळे निमोनिया सारखे प्रकार किंवा फुफ्फुसांचे आजार आपल्याला उद्भवतात. तर सर आता जसं हे चाललंय, ह्या सर्व प्रकारामध्ये लोक थोडीशी पॅनिक झाल्यासारखी वाटतात. बऱ्याच वेळेला आपण बघतो का त्याला मानसिक असा टेन्शन आल्यासारखं वाटतं. तर ह्याच्यात वयस्कर मंडळींना हा मोठ्या प्रमाणात पॅनिकपणा असतो का? आपण घरात आता लोकांना सांगितलं तुम्ही 70 वर्षाच्या माणसांना बाहेर येऊ देऊ नका, त्यांना तिकडे जाऊ देऊ नका. आता तर सगळंच ओपन झालंय, सगळंच अनलॉक झालंय. आता लग्न समारंभ चालू झालेत, हॉटेल्स चालू झाले, बाहेर फिरणं चालू झालंय. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वयस्कर लोकांसाठी किंवा लहान मुलांसाठी हे साथीचे रोग पसरत आहेत, अशा परिस्थितीत त्यांनी काय मानसिक रीतीने केलं पाहिजे? किंवा मी इनफॅक्ट म्हणा की वयोवृद्ध लोकच आपल्यासाठी प्रेरणा आहेत. हां, की सगळ्यात जास्त आपण म्हणतो काळजी घेणं आणि काळजी करणं, तर काळजी घेतलीच पाहिजे. म्हणजे मास्क वापरला पाहिजे, ते सॅनिटाईज वापरला पाहिजे. पण जर आपण मॉर्टॅलिटी रेट बघितला पूर्ण भारतामध्ये, तर वयोवृद्ध लोकांपेक्षाही जास्त मॉर्बिड लोक जे दगावले गेले ते वयाच्या 35 ते 55 वर्ष. आता हे कारण आहे की हे वय जे आहे स्ट्रेस बिअरिंग आहे. म्हणजे इकडे अपेक्षित आहे की माणसाने तो स्ट्रेस बिअर केला पाहिजे, तिने कमाई केली पाहिजे, घराला सांभाळलं पाहिजे. पण ही जी आधुनिकता आहे, जी आपले जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहे, तर मानसिक आजार म्हणजे जे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स आहेत ते दिवसेंदिवस वाढतात. म्हणजे मग तुम्ही कॅन्सर घ्या, ओबेसिटी घ्या, डायबिटीज घ्या, थायरॉइड घ्या, ऑटोइम्युन डिसऑर्डर्स आहेत. जितके मॉडर्न डिसऑर्डर्स आहेत हे मानसिकतेशी निगडीत आहे. त्याचं कारण आहे जसं जसं जनरेशन पुढे सरकत गेली, माणसाचं स्ट्रेस बिअरिंग कॅपॅसिटी कमी होत गेली. म्हणजे तो स्ट्रेस न तो अनुभव घ्यायला, इट इज नॉट अ स्ट्रेस, स्ट्रेस इज नेसेसिटी. तो गरजेचाच आहे, पण तो आपण इतक्या प्रमाणात घ्यायला लागलो की जगण्याची पद्धत विसरू लागलो. मग आपण आधीचे लोक ब्रह्ममुहूर्तात का उठायचे? त्याचं सिम्पल सायंटिफिक लॉजिक असं आहे की सकाळी ओझोन हा जो वायू असतो हा मॅक्झिमम असतो, विच इज व्हेरी नेसेसिटी फॉर द बॉडी. आता लोक अँटीऑक्सिडंट घेतात, अँटॉक्सिड्स सारखे, पण ओझोन हा बेस्ट अँटॉक्सिडंट. मग त्याने मन शांत करणं. मग सकाळी उठून ध्यान, म्हणजे अष्टांग योगाचं जसं सर तज्ज्ञ आहेत, अष्टांग योग यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी. लोक ध्यानाला बसतात, पण तुमचं शरीर तेवढं भक्कम आहे ध्यानाला बसताना. अनेक आजार आहेत, शरीर दुखते, पाठ दुखते, कंबर दुखते आणि तुम्ही ध्यानाला बसले तर होणार नाही शकत. मग यम नियम, डूज अँड डोंट्स, जो अष्टांग योग आहे हे आपल्या आधीच्या जनरेशनला माहीत होतं. तुम्ही जो प्रश्न विचारा वयोवृद्ध लोक, तर त्यांनी स्वतःची काळजी हे आधीपासून काळजी घेत आलेली आहे. पण त्यांना हे जे घराबाहेर पडणं नाही, ते दिवसातनं ठराविक वेळेस आधी बाहेर पडायचे. मग त्यांना एवढा इम्पॅक्ट झाला नाही आणि कदाचित होणार नाही, कारण की स्वतःची तब्येत स्वतःची कशी सांभाळायची हे या आधीच्या जनरेशनला माहीत होतं. आता काय शासनाने सांगितले, केंद्राने सांगितले, सगळ्या लोकांनी सांगितले, खरं कर्फ्यू लावणं की हे लावणं ही गरज नाही, ही आपली स्वयंशिस्त आहे. इट इज अवर मॉरल ड्युटी की नाही बाबा, जे अशा परिस्थितीमध्ये जे आजार आता परत स्वरूप बदलतोय, इथे जर आपण थोडंसं बेशिस्तपणा दाखवला, हलगर्जीपणा केला, तर त्याचे आपल्याला रिपरकेशन्स किंवा कॉन्सिक्वेन्सेस फेस करणंच आहे. पण आपण त्यांच्याकडनं धडे घ्यावे. इनफॅक्ट आजी आजोबांकडनं, वयोवृद्ध लोकांकडनं संयम. पॅनिक डिसऑर्डर आमच्या सायकेट्रीमध्ये खूप कॉमन आहे. किती पॅनिक होतो, किती एन्झायटी, ताणतणाव, ते तणतणाव झालेले, तणतण ही कमी करण्यासाठी साधना म्हणजे वेळ साधणे. तर ती वेळ कशी साधायची? तो हॉबीज अँड इंटरेस्ट, बरोबर, छान छंद आहे. मग ती कलाकुसर असेल, रांगोळी असेल, गायन असेल, ती जोपासता आपल्याला खूप. म्हणजे जर मानसिक टिप्स द्यायच्या म्हटलं, सगळ्यात महत्त्व वाचन, अवांतर वाचन, नॉट ओनली लिमिटेड टू वन थिंग. धार्मिक असावं, सामाजिक असावं, काही बोधकथा असाव्या. त्याचसोबत संवाद, जसं आधी मी बोललो, शेअरिंग ऑफ द इमोशन्स. जेवण करताना अनेक लोक जेवणात लक्ष कमी
आणि TV आणि mobile म्हणजे मी अनेकदा सांगतो तो जे माझ्याकडे आई घेऊन येते एवढंसं मुलाला केबिन मध्ये सुद्धा मोबाईल त्या मुलाचा असतो, सर जेवतच नाही. त्या मुलाला जर चवच कळत नसेल तर त्याला अपाटाईट होणार कशी? बरोबर. म्हणजे आई भरवते नाकात घास जातोय का तोंडात घास जातोय हे माहित नसतं, पडत नसतं. मी कोणाला ब्लेम नाही हो, करत, हो. पण ही आपली जी लाईफस्टाईल डिसऑर्डर्स डेव्हलप होतात त्याच्यावरतीच आपण टाकला तर जी आपली रोगप्रतिकार शक्ती आहे ही आपण आपोआपच डेव्हलप करणार आहोत आणि आपणच कारणीभूत ठरलो आहोत त्याचा डिटोरेट करणार. बरोबर. तुम्ही म्हणाल जशी लाईफस्टाईल बदलली तशी खानपान पद्धती बदलली, लोकांना आता फास्ट फूड वरती जास्त कन्वर्ट झाले. तर आपण आयुर्वेदाच्या हिशोबाने आपण म्हणाल तर कसं करायला पाहिजे, त्यांनी काय खानपान असलं पाहिजे? आता एक तर थंडीचा मोसम आहे, लोकांना तेलकट तुपाचा पदार्थ किंवा पौष्टिक पदार्थ खातात, परंतु काही वेळेला त्याचे रिएक्शन्स येतात, डायजेशन होत नाही. तर मग लोकांनी काय खाल्लं पाहिजे आणि काय नको खाल्लं पाहिजे? खरं याचं अगदी सोपं उत्तर आहे, जे आपण पूर्वापार खात आलो. म्हणजे आता आपण महाराष्ट्रात नाशकात राहतो, तर गेल्या काही वर्षामध्ये नाशकात किंवा महाराष्ट्रात जी खाण्यापिण्याची पद्धत आहे, जो आपला इकडचा चालू आलेला आपल्या आजी आजोबांनी घेतलेला आहार आहे तो चालू ठेवावा. इतकं साधं खरं तर त्याचं उत्तर आहे. आणि मग त्याच्यात बाकीच्या सुद्धा सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे थंडीमधला असणारा आहार, तर थंडीतला आहार थोडा पौष्टिक असतो, लाडू असतात, तुपात सुकामेवा असतो, या गोष्टी त्या ऋतूला गरजेच्या असतात, म्हणून आपल्या आहारात त्या तशा बनल्या, म्हणून आपल्या सणांमध्ये त्या तशा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आणि या सगळ्या गोष्टी प्रतिकार क्षमता टिकवून ठेवण्यासाठीच्याच आहे. बरोबर. सो आहार कसा असावा, तर जे आपण आतापर्यंत पाळत आलो, थंडीच्या काळामध्ये लवकर उठावं, थंडीच्या काळात भूक लवकर लागते, तर आपल्या आहारशास्त्रानुसार किंवा आयुर्वेदानुसार ब्रेकफास्ट किंवा नाश्ता हा फक्त थंडीत करण्यापुरती गोष्ट आहे. कारण रात्र मोठी असते, भूक वाढलेली असते, या काळात दिवसातून 3-4 वेळा आहार घेतलेला चालतो, पौष्टिक आहार घेतलेला चालतो. या काळात व्यायाम त्याच्या बरोबरीने केलेला चांगला, आणि एकंदरीत वर्षभराची ताकद जमवण्याचा हा काळ असतो. बरोबर. त्यामुळे तशा पद्धतीनं आहार अवश्य घ्यावा. आणि सर जसं आता हे म्हणाले आहार घ्यावा, काही हेवी डाएट असतात, आपण तूपकट किंवा खोबरा खारीक वगैरे हेवी खातो, परंतु मग ते तेवढं एक्सरसाइज थंडीत होत नाही. तर आपल्याला ते पचन क्रिया आपली रेग्युलर राहावी याच्यासाठी पंचकर्म सारख्या बऱ्याचशा गोष्टी असतात किंवा व्यायामाचे काही धडे असतात. तुम्ही काय सजेस्ट कराल की योगामध्ये असा व्यायाम केला तर पचनक्रिया आपली नॉर्मल राहते? श्वासनावरती तुम्ही सांगितलं की श्वासनामुळे आपण हे आजार टाळू शकतो, पण शरीराला पण एक्सरसाइज झाला पाहिजे, शरीराची पचनक्रिया पण रेग्युलर झाली पाहिजे. काय त्याला करायला पाहिजे? पहिल्यासारखंच परत सांगेन मी, पचनक्रिया कोणताही आहार किती फुल असला तरी आपण सूर्यनमस्कार यासाठी केलेच पाहिजे. सूर्यनमस्कारामध्ये शरीराच्या प्रत्येक अंगाचा व्यायाम, त्याच्यामुळे आहार जरी हेवी घेतला गेला, ड्रायफ्रूट खाल्ले गेले, लाडू खाल्ले गेले, तेलकट असो तुपकट असो, सूर्यनमस्कारात प्रत्येक पार्टच्या जॉईंटचा सुद्धा व्यायाम होतो. आपण गुडघ्यांनी खाली वागतो, हात फोल्ड होतात, पोटाची घडी होते, त्याच्यात पर्वतासन होतं, आपल्या ह्याच्यात भुजंगासन होतं, तर अश्वासन होतं, अर्ध अश्वसंचालन होतं. तर हे प्रत्येक व्यायाम त्यात होतात. त्याच्यामुळे सूर्यनमस्कार हे कंपल्सरी हिवाळ्यात तर कंपल्सरी केले पाहिजे. सर्वसामान्यात 14 सूर्यनमस्कार केले पाहिजे. सर्वसमावेशक आहे ते, सर्वसमावेशक आहे. तर मित्रांनो, आपण आता पाहिलं की आपल्या परंपरेमध्ये खूप अशा गोष्टी आहेत की ज्या ह्या सर्व रोगांवरती आपण सहज त्याच्यावरती आपण आउटकम करू शकतो. जसं की आपण मानसिक आजारांवर बघितलं तर आपले ज्येष्ठ आपले वाडवडील यांना संयमाचा किती अभ्यास आहे आणि ते कसं संयमाने आपल्याला मार्गदर्शन करू शकतात, संयमित राहण्याचं सांगतात. पूर्वीची परंपरा होती आपली संवादाची, पारंपरिक संवादाची, ती परंपरा किती उपयुक्त होती हे आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आपण खानपान पद्धती आणि योग्य व्यायाम घेतला तर ह्या रोगावरती आपण निश्चितच मात करू शकतो. याचं भय बाळगण्याचं आपल्याला कारण नाही आहे. आपण उठसूट कुठलंही औषध आपल्या मनाने घेऊ नये, कुठलाही इलाज आपण मनाने घेऊ नये, वैद्यकीय सल्ला घ्यावा. मात्र आपल्या घरगुती आजीच्या बटव्यातूनही बरेचसे आजार आपले बरे होऊ शकतात. श्वसनाच्या आणि सूर्यनमस्कारासारख्या व्यायामातून आपण चांगल्या आजारातून बाहेर निघू शकतो, हे यातून आपण ऐकलेलं आहे. तर आपण प्रत्येकाने याचा अवलंब करावा आणि हा करोना म्हणजे आपल्यासाठी फार मोठी आजाराची आहे समस्या आहे असं जाणून न घेता यातून बाहेर निघण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने मानसिक तयारी करावी, एवढंच मी या निमित्ताने सांगेन. आपण सर्व या चर्चेत सहभागी झालात. देशदूत परिवाराच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद. नमस्कार. जाता जाता एकच सांगेल, स्माइल इज सच अ बिग कर्व विच पुट्स ऑल द थिंग्स इन स्ट्रेट लाईन. राईट. हसत मुखाने जगलं तर सगळ्या गोष्टी
धन्यवाद. धन्यवाद. देशदूत सर.